सोप्या आणि एकदम जापून चोपून नेसणारी साडी, आणि त्याच्यामध्ये तुमच्या वयात साडी नेसण्यामध्ये जो फरक असतो साडी स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी अशी तयार दिसते तुम्हाला, तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे साध्या सोप्या आणि एकदम चापून चोपून नेसणारी साडी, आणि त्याच्यामध्ये तुमच्या साडी नेसण्यामध्ये जो फरक असतो तो तुम्हाला दाखवते। आता मी ही जी साडी नेसली ते एकदम सिंपल, त्याच्यात काहीच तुम्हाला हे जाणवत, आणि त्याच्यात माझ्या लुकमध्ये पण खूप फरक पडला आहे। तर मी तुम्हाला आता दुसऱ्या पद्धतीने दाखवते जे मी नेसते, आणि मला माझ्या मुली पण म्हणतात आई तू खूप छान पद्धतीने साडी नेसते की त्याच्याने छान लुक दिसतो, तुझा उठून दिसतो। तीच साडी दुसरे कोणी नेसतं तर त्याच्यात एवढा फरक नाही जाणवत किंवा लुक उठून दिसत नाही। तर मी तुम्हाला आता दाखवते ती दुसरी पद्धत। तर आता हा लुक बघा पहिले तुम्ही कसा वाटतोय, आणि मग ती दुसरी साडी त्याच्यात तो तुम्हाला फरक जाणवेल की काय फरक आहे असा। हे याच्यात ना प्लेट दिसत आहे ना आतला काठ दिसत आहे, काहीच नाही। ही सिंपल पद्धतीने, त्याच्यात पण काही जास्त फरक नाहीये, तीच पद्धत फक्त थोडीशी ॲडव्हान्स पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, एकदम साध्या सिंपल पद्धतीने। तर आता आपण सुरुवात करूया साडी नेसण्यासाठी। तर चला आपण सुरुवात करूया साडी नेसण्यासाठी। तुम्हाला स्टार्टपासून दाखवते मी। आता मी वरती हे घालून घेतले टॉप तुम्हाला दाखवण्यासाठी हे। आता ही साडी, आता हा फॉल असलेला भाग खाली घ्यायचा, हे तर माहितीचे सर्वांना, तरी पण मी सांगते जे नवीन असतील त्यांना। आणि हा उजव्या हाताला हा पदर असा खोचायचा आहे। आता ज्यांना हील घालायची आहे, हील घालायची असेल तर पहिले हील घालून घ्यायची, मग साडी नेसायला सुरुवात करायची, नाही तर मग साडी वर ओढली जाते आणि ती फुगतेही। त्यामुळे पहिले हील घालून घ्यायची। आता मला हे दाखवायची म्हणून मी तुम्हाला सांगते। आता ह्या उजव्या हाताला हे खोचून घ्यायचे आणि जमिनीला बघा खाली, म्हणजे जमिनीला टेकेल इतका आपल्याला साडी ठेवायची आहे, म्हणजे ती वर होत नाही। आता हा भाग उजव्यापासून असा खोचून घ्यायचा इथे। तर खोचला की मी हा जिथे जिथे साडी आहे तिथे ओढून घ्यायचं नाही, तिथले तिथेच खोचायचं आहे। तसं राऊंड परत काटे राऊंड आपण तसंच तिथल्या तिथे हे मागून पण जमिनीला टेकवून घ्यायचं आहे आणि जिथल्या तिथेच खोचायचं, ओढायची नाही साडी, जिथे साडी तिथेच पदर खोचून घ्यायचं आहे। आता इथपर्यंत आलं आहे हे, मला इथपर्यंत क्लीन हे बघा। आता आपल्याला पदर पहिले घेऊन घ्यायचा आहे। आता हा पदराचा भाग, आता हे राऊंड करून हा पदर इकडे डाव्या हाताने घेऊन परत उजव्या हाताने घेऊन आता इकडे घ्यायचा आहे पदर आपल्याला। तेव्हा आपण हे माप घेऊन घ्यायचं आहे। तर पदर कसा मी घेते ते तुम्हाला दाखवते। हे तसंच उभं राहायचं आहे आणि पदर तुम्हाला याच्यात प्लेट्स छोट्या घ्यायच्या, मोठ्या घेतल्या तर त्याचा लुक थोडा चेंज होतो, छोट्या घेतल्या त्याचा फरक पडतो। आता प्लेट्स घेताना हे बघा मी अशा पद्धतीने घेते, हे अशा पण घेऊ शकता। बघा दोन पद्धती दाखवते तुम्हाला। ही एक अशी आपण जशा मिऱ्या घेतो त्या टाईपमध्ये, आणि दुसरी पद्धत ही अशी पण तुम्ही घेऊ शकता, आणि ही दुसरी पद्धत स्वतःशीच पण असं हे मला असं पटकन जमतं म्हणून मी अशी नेहमीच घेते। आणि प्लेट्स पण बघा अशा छोट्या घेतल्या आहे, जसा हा काठ पुढे आहे तसा। आता हे घेऊन झाल्या, आता आपण नेक्स्ट सेट करूया। पुढची प्लेट्स छोटी, त्याच्यानंतर ही अशा ह्या जॉईन करून घ्यायच्या प्लेट्स। आणि हा काठ पदर काठाच्या साड्या कशा पटकन बसत नाही, त्यामुळे आपण जरा असं पहिले असा फोल्ड करत राहायचं, म्हणजे त्या बसतात टाईप। आता हे मी पदर घेऊन घेते पूर्ण। आता हे बघा पदर तयार। आता तुम्ही अंदाज घेऊन घ्यायचा आहे की इथपर्यंत आपल्याला पदर पाहिजे, तर आता मी इथपर्यंत घेते खालीपर्यंत, मग इथं पिन लावायची। तर आता मी पिन लावत नाही आहे, नंतर लावणार आहे, त्यामुळे तर मी इथं आता हे पॅक करून घेते। ही पिन लावून घेतली। आता इकडे तुम्हाला वाटतंय ना, तर आता तुम्ही हा भाग आहे ना जास्त फुगतोय, तर तुम्ही
हे असं परत हे करून त्याला थोडासा कडक असते त्यामुळे थोडंसं फोल्ड करून हे असं करून घ्या आणि नंतर त्याला एक पिन लावून ठेवा जोपर्यंत तुम्ही पूर्ण साडी नेसताय तोपर्यंत. आणि नंतर ही काढून टाकली तरी चालेल आणि काढूनच टाकायची नंतर. आता हा झाला पदर तयार. आपला पदर छान घेऊन झालेला आहे. आता पुढचा भाग बघू. तर मी ब्लाऊज हे करून घेतले घालून. आता इथं आपल्याला हे माप असं पुढे घेऊन इथं खुचून घ्यायचं आहे आणि हा भाग आपल्याला नीट करून घ्यायचा आहे पुढचा पदरचा. आता हे नीट व्यवस्थित करून घेतलं की म्हणजे या प्लेट्स व्यवस्थित दिसतील. हे बघा इथं पण तुम्हाला पिन लावायची असेल तर लावू शकता, नाही लावली तरी चालेल. इथं आतून एक पिन लावायची, नाही लावली तरी चालेल. आता मला काही गरज नाही, प्लेट छान बसले तर काही गरज नाही. आता पुढचा भाग दाखवते. हा पदर आपल्याला छान दिसला पाहिजे त्यामुळे हा ओढून घ्यायचा असा आणि छान इथपर्यंत आपल्याला आपण जिथं मिऱ्या खोचतो त्याची इथे लावायची पिन अशी ओढून घ्यायचं आहे हा पदर आणि छान असं थोडं ओढून म्हणजे आपल्याला पण लागायला नको इथं अशी खोचून लावून घ्यायची आहे. बघा हा काठ असा छान असं दिसतोय आणि मिऱ्या पण ह्या पदर पण छान बसला आहे. आणि हे आता नंतर आपल्याला घ्यायच्या आहे मिऱ्या घेताना आपला जो उजवा पाय आहे तो असा या साडीवर ठेवायचा आहे, तो काढायचा नाही शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपण मिरी पिन लावत नाही तोपर्यंत. हा घेतला. आता इथून आपल्याला मिऱ्या घ्यायला सुरुवात करायची आहे. ह्या मिऱ्या घ्यायला इथून सुरुवात करायची, म्हणजे हा पाय ठेवलेला तसाच आहे आणि इथून सुरुवात. बघा ही किती कडक साडी आहे तरी किती चापून चोपून बसते ते बघा. हा फरक पडतो असा टेक्निकनेच आपण साडी नेसली. आता हे बघा हे मध्ये असं पदर घ्यायचं. मिऱ्या घेऊन झाल्या. आता हे नीट करून घेते. पाय काढलेला नाही आहे मी अजून आणि काढायचं पण नाही आहे. हा व्यवस्थित इथं पॅक करून घ्यायचा. आता हा पुढचा मिरीचा भाग आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. हा पुढे घ्यायचा थोडासा किंचित, म्हणजे मिरी पण छान बसते. आणि हे मागचे हे दिसेल बरोबर. आता हे झालं मिरी व्यवस्थित हे करून झाले. आता आपल्याला खोचायचं आहे आणि हा पदर असं ठेवायचा. तर खोचताना व्यवस्थित पाय काढायचा नाही आहे तरी पण, आणि व्यवस्थित मध्ये मिरी टाकून घ्यायची आहे खालीपर्यंत. हे आता मिरी आता हे तुम्ही नीट करून घ्या पहिले थोडंसं खाली वाकून. आता कोणाची मदत अशा वेळेस लग्न कार्यात कोणी मदतीला जास्त नसतं त्यामुळे आपण आपलंच हे करून घ्यायचं आहे. हे कडक असतं त्यामुळे थोड्या अशा मिऱ्या फोल्ड करून घ्यायच्या, त्या व्यवस्थित राहता. आणि आता हे लास्टला पाय काढलेला नाही बघा, अजून पाय तसंच आहे. आणि ही मिरी पिन आपल्याला कशी लावायची मी तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला दिसेल अशी म्हणून साधी सिंपल घेतली आहे. पूर्ण मिऱ्या तर घ्यायच्याच आहे आपल्याला. आणि खाली जो भाग आहे आपला जो पदर हा लावलेला आहे त्याला पण घ्यायचे घेताना आणि मग अशी मिरी पिन लावायची, म्हणजे ही बसली पॅक, हालत नाही बघा. आणि शेप पण बघा तुम्ही किती छान दिसतोय. आणि हे बघा आता परत व्यवस्थित करून घ्यायचं हे सर्व. तुम्ही आता तुम्हालाच दिसेल किती फरक आहे तो पहिल्या साडीत आणि आत्ताच्या साडीमध्ये. याच्या वयामध्ये सुद्धा फरक दिसतो साडी नेसल्यानंतर. आता बघा मिलू ही काठापदराची साडी आहे, त्याच्यावर तुम्ही असा गळ्याला फिट असा गोल असा नेकलेसमध्ये काही पण चोकर म्हणा ठुशी म्हणा असं घालू शकता. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी घातलं आहे. आणि आंबाडा घातला नाही, पण तुम्हाला जर मला पार्लरचं झालेलंच आहे, आंबाड्याचे बरेच प्रकार येतात. तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवेल. तरी तुम्हाला ही साडी कशी वाटली बघा. आता बाई ही पिन लावलेली ही नंतर काढून घेतली तरी चालेल. आता मी ठेवली तुम्हाला दाखवण्यासाठी. साडी
नेसण्याची साधी सोपी पद्धत, तीच पद्धत आहे, फक्त थोड्याशा टेक्निकने केलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही साडी नेसण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि ज्यांनी कोणी स्वाती कापडने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुम्हालाही काही व्हिडिओ नवीन हवे असतील तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा की कोणते प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.